ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 89वे प्रवचन पुष्प आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्म योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपेने, इच्छेने, आशीर्वादाने, आधाराने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। कालच्या 88व्या प्रवचन पुष्पात आपण ह्या 8व्या अध्यायाची अक्षर ब्रह्म योग या अध्यायाची ओळख करून घेतली व सारांश स्वरूपामध्ये ह्या अध्यायाचा अंतरंग समजून घेतला। आजपासून पुढील 7 ते 8 प्रवचन पुष्पात ह्या अगदी छोट्या असलेल्या अक्षर ब्रह्मयोग नावाच्या अध्यायाचे विविध विषयांचे आपण विस्तृत वर्णन अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। आजच्या 89व्या प्रवचन पुष्पात या अध्यायाच्या सुरुवातीलाच शिष्य अर्जुन गुरूंना कोणता जिज्ञासू बुद्धिमान प्रश्न विचारतो व अशा जिज्ञासू शिष्याकडे भगवान श्रीकृष्णांसारखे गुरु कशा प्रकारे लक्ष देतात आणि त्यांचा भाव अशा परम शिष्याकडे कसा असतो याचे आपण अध्ययन रूपी श्रवण आज करूयात। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हे देखील आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊया। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला, भगवान श्रीकृष्ण भक्त अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवरच विविध विषयावर मार्गदर्शन करत आहेत। हा सुख संवाद, मधुर संवाद, पवित्र संवाद, अमर संवाद, श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद सुरू आहे।
विविध विषयावर मार्गदर्शन ऐकून शिष्य अर्जुन, भक्त अर्जुन, जो भगवान श्रीकृष्णांचा प्राण आहे, श्वास आहे, सर्वस्व आहे, तो अर्जुन हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने या युद्धाच्या पूर्वसंध्येला स्थिर व शांत प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे. अर्जुनाची ही स्थिरता, प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे, प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, समाधानाचे महासागर असणारे, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे भगवान श्रीकृष्ण अतिप्रसन्न होतात, अत्यानंदी होतात आणि अर्जुनाकडे कुतूहलाने पाहत असतात. तेवढ्यात हा शिष्य अर्जुन एक जिज्ञासू प्रश्न त्याच्या गुरूंना, भगवान श्रीकृष्णांना विचारतो. अर्जुन म्हणतो, भगवंता, अहो गुरुराया, तुम्ही मला अनंत काळापासून मार्गदर्शन करत आला आहात. यापूर्वी एकदा तुम्ही मला मार्गदर्शन करताना अध्यात्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या 4 शब्दांचा वापर केलेला होता. भगवंता, मला तुम्ही या 4 शब्दांचा अध्यात्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या 4 शब्दांचा अर्थ विस्तृतपणे समजून सांगणार का हो भगवंता? गुरुराया, मी तुम्हाला विनवणी करतो, ह्या 4 शब्दांचा अर्थ मला विस्तृतपणे समजावून सांगणार का हो भगवंता? असा जिज्ञासू बुद्धिमान प्रश्न जेव्हा एखादा शिष्य, परमशिष्य, सतशिष्य त्याच्या गुरूंना विचारतो, तेव्हा गुरूंचा भाव कसा असतो हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वर मध्ये फार गोडपणे, मधुरपणे काही दृष्टांत देऊन त्याचे वर्णन केलेले आहे. अशा जिज्ञासू शिष्याकडे गुरूंचे लक्ष त्याप्रमाणे जाते, ज्याप्रमाणे एखादा नुकताच जन्मलेला बछडा त्याच्या आईजवळ म्हणजे कामधेनू जवळ जातो आणि उभा राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती कामधेनू नावाची गाय जशी त्या बछड्याला उभा राहण्यासाठी मदत करते, अशी ही कामधेनू नावाची गाय म्हणजे जणू श्रीकृष्ण झालेले आहेत आणि अर्जुन नावाच्या बछड्याला ते ज्ञानाचे स्तंभ देऊन उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा पहिला दृष्टांत ह्या गुरु शिष्याच्या प्रेमाबद्दल संत ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. माऊली दुसरा दृष्टांत असा ह्या गुरु शिष्याच्या प्रेमावर देतात. माऊली म्हणतात, जेव्हा एखादा सत्पुरुष ज्याचे मन निरीच्छ असते असा हा सात्विक सत्पुरुष निरपेक्ष भावाने त्याचे जीवन जगत असतो, तो जेव्हा थकून भागून एखाद्या कल्पतरू वृक्षाच्या खाली येतो, तिथे थोडी विश्रांती घेतो आणि मनामध्ये असा हा निरपेक्ष सात्विक सत्पुरुष जेव्हा एखादी इच्छा निर्माण करतो, तेव्हा ते कल्पतरूचे वृक्ष जसे ह्या सात्विक सत्पुरुषाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आतुर असते, आसुसलेले असते, असे हे श्रीकृष्ण नावाचे कल्पतरू वृक्ष सात्विक सत्पुरुष असलेल्या अर्जुनाच्या ह्या प्रश्नाकडे, जिज्ञासू प्रश्नाकडे त्या भावाने पाहतात, कल्पतरूच्या भावाने पाहतात, असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. माऊली पुढे अजून एक दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, जेव्हा प्रामाणिकपणे कष्ट करून एखादा मुलगा घरी येतो आणि आईला म्हणतो की आई मला भूक लागलेली आहे ग,
तेव्हा त्या प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या मुलाची आई ज्याप्रमाणे 56 भोग थाळी त्या कष्टाळू मुलासमोर, प्रामाणिक मुलासमोर ठेवेल, त्याचप्रमाणे ही श्रीकृष्ण नावाची माऊली कष्टाळू प्रामाणिक अर्जुनाच्या समोर ज्ञानाची थाळीच पसरायला तयार आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली पुढे अजून एक दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा तांडुला बाळ दुधाची भूक लागल्यानंतर त्याच्या मातेजवळ जातो आणि त्याला कुठलेही शब्द माहीत नसतात, तरी सुद्धा तो त्याच्या माऊलीकडे, आईकडे ज्या प्रेमाने बघतो, तेव्हाच त्या माऊलीला, त्या आईला कळते की माझ्या बाळाला भूक लागलेली आहे. आणि त्या अमृताचे, दुधाचे सेवन करणे, जसे ती माऊली त्या बाळाला देते, त्याचप्रमाणे ज्ञानाचे ब्रह्मामृत, ज्ञानाचे परमामृत पाजण्यासाठी ही श्रीकृष्ण नावाची माऊली, ही श्रीकृष्ण नावाची आई, माता अर्जुन नावाच्या तानुल्या बाळाला जणू काही ब्रह्मामृत, परमामृत पाण्याची आसुसलेली आहे, तळमळत आहे, उत्कट आहे, अशा प्रकारचा भाव भगवान श्रीकृष्णांच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे, स्पष्ट जाणवत आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. भगवान श्रीकृष्ण असे ह्या मातृत्व भावाने अर्जुनाच्या ह्या जिज्ञासू प्रश्नाकडे पाहतात. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अहो भगवान श्रीकृष्णांनी जर एखाद्या आसुरी प्रवृत्तीच्या व्यक्तीला लाथ मारली तर तो मनुष्य स्वर्गात जातो. मग भगवान श्रीकृष्ण ज्या अर्जुनावर प्रेम करतात, त्याला शिष्य मानतात, भक्त मानतात, त्याला प्राण मानतात, श्वास मानतात, सर्वस्व मानतात, असे हे भगवान श्रीकृष्ण असे या प्रामाणिक, कष्टाळू, सात्विक सत्पुरुष अर्जुनाच्या पायाजवळच स्वर्गाला आणून ठेवणार नाहीत का हो? असा हा प्रेमळ प्रश्न संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि या गुरु शिष्याचे प्रेम, भगवंत आणि भक्ताचे प्रेम कसे असते, किती पवित्र असते, किती अमर असते, किती मधुर असते, किती सुखकारक असते, ह्याचे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये या अध्यायाच्या सुरुवातीलाच करतात. माऊली म्हणतात, अशा ह्या जिज्ञासू प्रश्नाकडे भगवान श्रीकृष्ण मातृत्व भावाने पाहत आहेत आणि पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी संवाद साधण्यास सुरू करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, ब्रह्म म्हणजे अक्षर, अक्षर म्हणजे कधीही क्षर न होणारे, कधीही विनाश न होणारे, असे हे अविनाशी तत्व म्हणजे ब्रह्म आहे. अर्जुना, ब्रह्म जसे अविनाशी आहे, ही संपूर्ण सृष्टी, हे विश्व जरी नष्ट झाले तरी जे जसेच्या तसे राहणार आहे, अविनाशी आहे, ते म्हणजे ब्रह्म आहे. आणि हे असे अविनाशी तत्व सदैव चिरंतनपणे अविकारी देखील असते, कुठल्याही विकाराने हे जडलेले नसते. असे हे अविनाशी तत्व कधीही क्षर न होणारे, कधीही नाश न पावणारे म्हणजेच ब्रह्म आहे. अर्जुना, अर्जुना, मी तुला अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म ह्या शब्दाचा अर्थ काय हे देखील समजावून सांगतो. ह्या संपूर्ण
सृष्टीमध्ये, विश्वामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये जे अविनाशी तत्व सदैव राहत असते, तेच तत्व सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रत्येक सजीव शरीरामध्ये आश्रय घेऊन देखील राहत असते. अर्जुना, प्रत्येक शरीरामध्ये अंतरात्म भावाने जे सूक्ष्म शुद्ध चैतन्य जीवात्मा राहत असतो, तेच ते ब्रह्म आहे. अर्जुना, जसे हे ब्रह्म प्रत्येक सजीवामध्ये उपलब्ध असते, तसेच हे ब्रह्म प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये देखील उपलब्ध असते. अर्जुना, हे शुद्ध चैतन्य, सूक्ष्म चैतन्य प्रत्येक शरीराचा आश्रय घेऊन अंतरात्म भावाने जीवात्मा रूपाने शाश्वत अविनाशी अविकारी असते, तेच ते ब्रह्म. आणि ह्या प्रत्येक शरीराचा जो स्वभाव आहे, अंतरात्म भाव आहे, तेच ते अध्यात्म आहे. अर्जुना, प्रत्येक शरीरात ब्रह्माचा जो अंतरात्म भाव आहे, तोच तो स्वभाव आहे आणि तेच ते अध्यात्म आहे. अर्जुना, त्या शुद्ध चैतन्याच्या स्वभावाला, सूक्ष्म चैतन्याच्या स्वभावाला, जीवात्म्याला, अंतरात्म भावालाच अध्यात्म म्हणतात. अर्जुना, अर्जुना, ही संपूर्ण सृष्टी, हे विश्व ज्याने रूप दिलेले आहे, ते आहे ब्रह्म. ह्या सृष्टीला, ह्या विश्वाला मूर्त स्वरूपामध्ये ज्याने आणलेले आहे, ते आहे ब्रह्म. ब्रह्म जे सूक्ष्म अतिशुद्ध चैतन्य आहे, ते जेव्हा मूर्त स्वरूपामध्ये येते, त्याला आपण विश्व आणि सृष्टी म्हणतो. तेच ते ब्रह्म जेव्हा एखाद्या शरीरात जाते आणि ते शरीर कार्यरत करते, त्याला आपण जीवात्मा, शुद्ध चैतन्य म्हणतो. त्या शरीराला मूर्त स्वरूप देणारे जे असते, तेच ते ब्रह्म, तेच ते शुद्ध चैतन्य, तोच तो जीवात्मा आणि तोच तो शरीराचा, सृष्टीचा, विश्वाचा, प्रत्येक सजीव प्राण्यांचा स्वभाव, तेच ते अध्यात्म आहे. अर्जुना, आणि ब्रह्माचे हेच कर्म आहे. अमूर्त असणारे ब्रह्म, अमूर्त असणारे शुद्ध चैतन्य जेव्हा मूर्त स्वरूपात येते, हेच ब्रह्माचे एकमेव कर्म आहे. प्रत्येक वस्तूला मूर्त स्वरूप देणे, हेच ब्रह्माचे कर्म आहे. अर्जुना, त्यामुळे हे ब्रह्म जसे सजीव प्राण्यात आहे, तसेच ते ब्रह्म निर्जीव वस्तूमध्ये आहे. ह्या चर आणि अचरामध्ये, चराचरमध्ये, विश्वामध्ये, कणाकणामध्ये, अणुरेणूमध्ये जे उपलब्ध आहे, तेच ते ब्रह्म आहे. या संपूर्ण सृष्टीला, प्रत्येक सूक्ष्म जड वस्तूला जे चालवत आहे, तेच ते ब्रह्म आहे. आणि प्रत्येक निर्जीव सजीव वस्तूमध्ये आश्रय घेऊन अंतरात्म भावाने जे राहत आहे, जो स्वभाव आहे, तेच ते अध्यात्म आहे. अर्जुना, अर्जुना, तोच ब्रह्म, तोच जीवात्मा, तेच ते सूक्ष्म शुद्ध चैतन्य तुझ्या शरीराचे आश्रय घेऊन देखील राहत आहे. अर्जुना, याची तू ओळख करून घे. त्याबद्दल तू संवेदनशील राहा. सावधानतेने तुझे जीवन जग. तुझ्या शरीराकडे, तुझ्या शुद्ध चैतन्याकडे, त्या ब्रह्माकडे सावधानतेने पहा आणि तुझे कर्म, नियत कर्म, स्वकर्म, युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर. अर्जुना, तुझ्यामध्ये असलेल्या अक्षर ब्रह्माला, अविनाशी ब्रह्माला ओळख. अर्जुना, आणि त्या शुद्ध चैतन्याच्या स्तरावर प्रामाणिकतेने, पवित्रतेने, शुद्धतेने सर्वोत्तम प्रकारे तुझे कर्म कर. अर्जुना, आणि हे कर्म करत असताना ते ब्रह्म जसे कर्तेपणापासून, कर्म फळापासून
सदैव अलिप्त असते. ह्या विश्वाला, ह्या सृष्टीला निर्माण करून देखील ते ब्रह्म कर्तेपणापासून आणि कर्मफळापासून जसे अलिप्त असते, त्याचप्रमाणे तू देखील तुझ्या कर्मापासून जे कर्मफळ निर्माण होईल आणि जो तुझा कर्तेपणा आहे, हे कर्मफळ आणि कर्तेपणा दोन्ही माझ्या चरणी अर्पण कर अर्जुना. तेव्हाच तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे करू शकशील आणि तुझे जीवन अंतर्बाह्य स्थिर, शांत, समाधानी, प्रसन्न, विवेकी, विनम्र, प्रेमळ, करुणामय करून परिपूर्ण यशस्वी जीवन जगून एक परमशिष्याचे, परमभक्ताचे मूर्तिमंत उदाहरण येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी तू होऊ शकशील अर्जुना. अर्जुना, अरे तू माझा प्राण आहेस, श्वास आहेस, सर्वस्व आहेस, तू माझा भक्त आहेस, परमशिष्य आहेस अर्जुना. तू तुझे कर्म शुद्ध चैतन्याच्या स्तरावर सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहे की प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये अंतरात्म भावाने जे ब्रह्म उपलब्ध आहे, जे शुद्ध चैतन्य सूक्ष्म स्तरावर उपलब्ध आहे, त्याची ओळख करून घेऊन प्रत्येक मनुष्याने त्याचे कर्म शुद्ध भावाने, पवित्र, प्रामाणिक, सात्विक भावाने केले पाहिजे. तेव्हाच त्या मनुष्याचे जीवन अंतर्बाह्य, आनंदी, स्थिर, समाधानी व शांत होईल आणि मनुष्य त्याच्या स्वभावाला, अंतरात्म भावाला म्हणजेच त्या ब्रह्माला, जीवात्म्याला ओळखू शकेल. आणि हीच भगवान श्रीकृष्णांची आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची आजच्या सामान्य मनुष्याकडून अपेक्षा आहे. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 90व्या प्रवचन पुष्पात उद्या आपण अधिभूत, अधिदैव, विसर्ग व त्याग ह्या 4 शब्दांचा अर्थ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जो समजावून सांगणार आहेत, याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 90व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.